नमस्कार मित्रांनो, तर आज मी बनवणार आहे इडली आणि इडलीचं जे बॅटर होतं ते मी रात्रीच मिक्सरमधून काढून ठेवलं होतं आणि तुम्ही सकाळपर्यंत बघू शकता किती छान फुगून आले। मग याला मी थोडंसं मिक्स करून घेते कारण आता लगेच आपल्याला बनवायची आहे इडली। तर मी इथं इडली पात्रमध्ये हे सगळं बॅटर व्यवस्थित भरून घेत आहे आणि मला इडली खूपच जास्त आवडते। सगळं बॅटर मी फटाफट याच्यामध्ये भरून घेतलं आणि इडली पात्रमध्ये हे सगळं लावून ठेवलं आहे आणि आता याच्यावर मला लावायचं आहे टोपण आणि मला लक्षातच नाही की इडली पात्र गरम होतं, मला चटका बसला। मग मी हळूहळू हे टोपण लावून घेतलं आणि लगेच थोड्या वेळानंतर मी इथे चेक करायला आले की इडली तयार झाली की नाही। मग चाकूच्या मदतीने मी इकडे चेक करत होते तर मला थोडंसं हे कच्चं वाटलं म्हणून अजून 5 मिनिट आपण वेट करूया। तोपर्यंत मी इकडे बनवणार होते चटणी, त्याच्यासाठी इकडे घेतलंय नारळ आणि इकडे लगेच हिरवी मिरची आणि लसूण मी भाजून घेतला आहे, हे पण त्याच्यामध्येच टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी डाळवा पण टाकलं, शेंगदाणे, कोथिंबीर आणि शेवटीला याच्यामध्ये दही ॲड केली कारण त्याच्याशिवाय हे बॅटर बनणारच नाही। तर इकडे फटाफट मिक्सरमधून काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान बॅटर झालेलं आहे। इकडे आपली इडली रेडी आहे आणि सपना दी आता देत आहे चटणीला मस्त तडका कारण तिला तडका खूप छान जमतो, जसा मला नाही जमत। तरी याच्यामध्ये आमच्याकडे नव्हती लाल हिरवी मिरची म्हणून आम्ही असाच तडका दिला। इग्नोर करा आणि कसा वाटला नक्की सांगा। ते आपली इडली आणि चटणी रेडी आहे, तर टेस्ट तो बनता आहे। आय होप आवडला असेल तर लाईक करा। बाय बाय।